संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता होळीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं बघायला मिळालं। ठाण्यामध्ये या होळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं ही होळी उभारण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर साथीदारांचे फोटो या होळीवर लावण्यात आले असून या होळीचं फोटोंसह दहन केलं जाईल। तर मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याला प्रतिकात्मक फासावर देखील लटकवण्यात आल्याचं बघायला मिळालं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। बघूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होळीच्या माध्यमातून ठाण्यातनं केली गेलेली आहे। मी सध्या आहे ठाण्यातल्या चंदनवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहिलं तर आज होळीचा सण साजरा केला जातो आणि याच होळीच्या माध्यमातून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड, संतोष घुलेसह जे इतर आरोपी आहेत त्यांचे फोटो जे आहेत ते होळीवरती लावण्यात आलेले आहेत। एक प्रतिकात्मक फाशी देखील जी आहे ती वाल्मिक कराड याला जी आहे ती देण्यात आलेली आहे। भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ही होळी जी आहे ती पेटवण्यात येणार आहे आणि याच होळीच्या माध्यमातून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। बॅनरच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली गेलेली आहे। कुठल्याही क्रूर कर्म केल्याच्या नंतर मग त्यात बलात्कार असो किंवा कुठल्याही हत्येचा जर क्रूरतेने जर हत्या केली असेल तर कायद्याप्रमाणे त्याला फाशीची शिक्षा आहे। मात्र त्याला भर चौकात जाळण्याचा कायदा जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाहीये। त्यामुळे ह्या आरोपींनी ज्या प्रकारे हत्या केलेली आहे ती हत्या जर पाहता तर कुठेतरी ह्या आरोपींना असं भर चौकात जाळण्यात यावं अशी भावना जी आहे ती ह्या होळीच्या माध्यमातून हे संपूर्ण महेश कदम आणि त्यांचा संघ जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।